नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। स्त्री रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिर संपन्न। वसमत महिला रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन। महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली तर्फे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडामध्ये वसमत येथील महिला रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वस्थ स्त्री सक्षम परिवार या संकल्पनेखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या। हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह यासह स्तन आणि गर्भाशय, मुख कर्करोग तपासणी तसेच पोषण आणि आरोग्य मार्गदर्शन या सेवांचा महिलांना लाभ घेता आला। या शिबिरात महिला रुग्ण, विद्यार्थिनी आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता। स्त्री जन्माचे स्वागत म्हणून जन्मलेल्या मुलींना कपड्यांचे वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे आयुष्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांना मार्गदर्शन करून आवश्यक तपासण्या करून दिल्या। या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, डॉक्टर शैलजा कुप्पूस्वामी, डॉक्टर क्यातमवार, डॉक्टर शेलुकर, डॉक्टर गंगाधर काळे, डॉक्टर संदीप काळे, शिवराज कदम आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला। तब्बल 600 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला। वसमत येथील सेवा शिवम हॉस्पिटलने या शिबिरात सहभाग नोंदवून महिला रुग्णांची तपासणी व उपचार केले। वसमत महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक अरुणा दहीफळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। हा मोहीम आहे, विशेष मोहीम आहे स्त्रियांच्या आरोग्य सुधारण्यासाठी। ही मोहीम स्वस्थ नारी सशक्त परिवार ही 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणार असून आज महिला रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालय येथे ही मोहीम राबवण्यात आली होती दिनांक 23 सप्टेंबर वार मंगळवार रोजी। आणि या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत साधारण 600 रुग्णांची नोंद झालेली आहे। आणि या मोहिमेअंतर्गत आपण महिलांच्या सर्वच आरोग्य समस्यावर लक्ष केंद्रित करत आहोत। जसं की प्रामुख्याने आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, उच्च रक्तदाब आहे, मधुमेह तपासणी आहे, स्त्रियांचा रक्तक्षय तपासणी आहे, गरोदर मातांची तपासणी आहे, आभा कार्ड नोंदणी आहे, महात्मा फुले योजनेअंतर्गतची कामं आहेत, रक्तदान शिबिर आहे आपल्याकडे, आपण तंबाखू मुक्तीचा कार्यक्रम आहे, रक्तक्षयाचा कार्यक्रम आहे, निक्षय मित्राचा कार्यक्रम आहे। मैत्री क्लिनिकच्या अंतर्गत आपण किशोरवयीन मुलींना समुपदेशन करत आहोत। मासिक पाळीतील समस्या आणि त्याच्यावरती कसं म्हणजे नियोजन करायचं आणि कशी स्वच्छता ठेवायची आणि त्यांना लैंगिक शिक्षण देत आहोत। तसंच HIV च्या तपासणी आणि त्याचे जनजागृती जी आहे या आजाराची त्याबाबतही आपण मार्गदर्शन करत आहोत। आणि पोषण आहार या शिबिराअंतर्गत आपण सर्व विशेषज्ञांच्या जिल्हा रुग्णालय आणि आपल्या लोकल IMA वसमत यांच्या मदतीने आपण सर्व विशेषज्ञांचा आपण उपलब्धता करून दिलेली आहे आणि सर्व विशेषज्ञ सुविधा आपण आजच्या शिबिराअंतर्गत देत आहोत। आणि यामध्ये पोषण आहार जे आपल्या क्षेत्रीय सुविधा आपल्याकडे पोषणाच्या आहेत त्यामधूनच कसं उत्तम पोषण आपल्याला करता येईल आणि स्त्रियांचं आरोग्य कसं कायम चांगलं राखता येईल यासाठी आम्ही एक्झिबिशन्स आणि स्टॉल्स लावलेले आहेत। जसं की आम्ही जनजागृतीसाठी वेगवेगळ्या IC ॲक्टिव्हिटीज राबवत आहोत, पोस्टर्सचं आहे, बॅनर्सचं आयोजन आहे, सर्वांना समुपदेशन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अंतर्गत करत आहोत। तर अशा प्रकारचं हे शिबिर आहे। आतापर्यंत 600 रुग्णांची नोंद झालेली आहे। आज दिवसभर हा कार्यक्रम आपल्याकडे चालू राहणार आहे साधारण 5 वाजेपर्यंत। तर आणि तसेच 2 ऑक्टोबर पर्यंतही हे तपासण्या चालूच राहणार आहे सर्व स्तरावर। तर माझं सर्व रुग्णांना आव्हान आहे की या मोहिमेअंतर्गत सर्व महिला रुग्णांनी जास्तीत जास्त या सुविधांचा फायदा घ्यावा असे मी आवाहन करते। व्हायरस असतील तर आता सध्याचा थंडीचा काळ आहे, पावसाचा काळ आहे, तर कीटकजन्य आजारापासून जे व्हायरस आजार होत आहेत त्याचं प्रमाण आहे, जसं की डेंग्यू, चिकनगुनिया आहे। तर आपण ड्राय डे पाळला पाहिजे, स्वच्छ पाणी ठेवलं पाहिजे, स्वच्छ पाण्यावर होणाऱ्या आळ्या आहेत तर जास्त दिवस पाणी साठवून नाही ठेवलं पाहिजे आणि आपल्या बाजूची गटारं साफ केली पाहिजे आणि पाणीही स्वच्छ पिलं पाहिजे जेणेकरून कावीळ हा आजार जो आहे तो होणार नाही, उकळून पाणी पिलं पाहिजे। मी महिलांना एकच संदेश देईन की आपण सर्वांचं आरोग्याची काळजी घेता स्वतःकडे दुर्लक्ष करतो। तर स्वतःचं आरोग्य म्हणजे चांगल्या जसं आपण नवरात्रीत पाहतो की रोज एका कलरची आपण साडी घालतो, तर त्या कलरकडे लक्ष न देता आपला जो रेड कलर आजचा आहे, तर मी म्हणेन की तुमचं जे ॲनिमियाचं प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये आपण
जो लाल रंग असतो तो हिमोग्लोबिनचा लाल रंग, म्हणजे आमच्यासाठी तर लाल रंग म्हणजे हिमोग्लोबिन आहे. तर सर्वांनी रक्तक्षयापासून बचाव करण्यासाठी लोहयुक्त आहार घेतला पाहिजे आणि सर्वांचं आरोग्य जपत असताना कुठेही आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी दवाखान्यात येऊन तपासण्या केल्या पाहिजे, आहाराचं नियोजन केलं पाहिजे आणि रक्तक्षय वगैरे जर होत असेल तर आपल्या स्वतःची आणि आपल्या स्थानिक मैत्रिणी किंवा शेजाऱ्यांच्या ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार आणि जर याचं लोहाचं नियोजन झालं आणि तर हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं तर आपण खऱ्या अर्थाने आजचा जो लाल रंग आहे तर त्याचं प्रतीक आपल्याला समजलं असं समजू आणि नवरात्री चा उत्सव सगळ्या महिलांना समजलं असं समजेल. मी हा संदेश सर्व महिलांना देऊ इच्छिते. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.